नमस्कार, मी निलेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्लिओन हेल्थ केअर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आणि त्याचं रूपांतर हे टाईप 2 डायबिटीस मध्ये कसं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जर माझ्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा मला डायबिटीस होतोय का किंवा कशी आहे साखर, हे आपण कशा पद्धतीने मोजू शकतो. याच्यासाठी काही ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत. पहिली ज्याच्यामध्ये कॉमन ब्लड टेस्ट आहे ती म्हणजे फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटी. दुसरी आहे पीपी म्हणजे जेवणानंतरच्या 2 तासाची शुगर, याला आपण पोस्ट प्रँडियल म्हणतो. तिसरी आहे HbA1c ज्याला म्हणतात ग्लायकोलेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जे साखर आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते आपल्या हिमोग्लोबिनला अटॅच होतं. हिमोग्लोबिन मॉलिक्युलला ते शुगर मॉलिक्युल अटॅच होतो आणि ते आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. रक्तामध्ये हे आपलं शुगर मॉलिक्युल जो आहे तो हिमोग्लोबिनला बाइंड होऊन तो फिरत असतो. मग जेव्हा ही टेस्ट केली जाते तेव्हा आपल्याला कळतं की माझ्या शरीरात ऍव्हरेज शुगर किती आहे गेल्या 2 ते 3 महिन्याची. या टेस्टचा रिझल्ट हा थोडा अॅक्युरेट असतो आणि याचं जी डिपेंडन्सी आहे म्हणजे काल तुम्ही काय खाल्लं, तुम्ही किती तास उपाशी पोटी केलात, ही टेस्ट तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही जेवण करू शकता, उपाशी पोटी करू शकता, कधीही करू शकता. त्यामुळे या टेस्टचा जो रिझल्ट आहे तो अॅक्युरेट येतो आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की नाही माझ्या शरीरामध्ये किती प्रमाणात साखर आहे. तर आज या टेस्टचा आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊया तुमच्यासाठी जेणेकरून तुमच्या आरोग्यासाठी हितकारक असेल. तोपर्यंत धन्यवाद.